उज्जैन आलो आणि अजूनपर्यंत महाकाल मंदिर नाही गेलो. वी आर रेडी. जर असे हात जोडायचे म्हटलं तर हात जोडूनच राहायला लागणार, इतके जास्त मंदिर आहे. आणि ते फोटोज आत्ताही आमच्याकडे आहे. गुड मॉर्निंग गाईज, दिस इज डे 2 आणि मी अशी मस्त रेडी झाली आज. सो आम्ही आलोय. फर्स्ट जे हॉटेल आम्ही करून ठेवलं होतं ऑनलाईन बुक, पण मग तिकडे थोडंसं असं कॉलवर हे झालं की चुकून त्यांनी ते दुसऱ्यांना दिलं. सो आमच्याकडून ते हॉटेल गेलं होतं म्हणून मग आम्ही एक दिवस दुसरीकडे ऍडजस्ट केला आणि आज परत त्याच हॉटेलमध्ये परत आलो. तर हे दोघे जण फक्त रिसेप्शन मध्ये पैसे द्यायला गेले आणि सामान ठेवायला गेले. मी इकडे बाहेर थांबली, मस्त वाटत आहे. आणि इकडे ना हे पण एक कॉलनीमध्ये लाईक बंगल्यासारखं आहे. सी मागे खूपच मस्त आहे हे. ऍक्च्युली इतकं मोठं आहे आणि हे बंगल्यासारखं आहे. त्यालाच असं त्यांनी हॉटेल बनवलंय कारण इकडे सगळे घर आहे. नॉर्मल अशी कॉलनी असते ना तसे घर आहे आणि सगळीकडे इतके इतके जास्त मंदिर आहे. जिकडे फिराल तिकडे मंदिर आहे. जर असे हात जोडायचे म्हटलं तर हात जोडूनच राहायला लागणार, इतके जास्त मंदिर आहे. सो असं काही आहे. तर डे 2 ची स्टार्ट करू. आता आम्ही महाकाल मंदिर जाणार आहे सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतर आम्ही काहीतरी खाऊ आणि मग नंतर आम्ही विचार केलाय की सगळे मंदिर फिरू आज, आणि तेही ऑटो रिक्षाने. कारण काल आम्ही आमच्या गाडीने फिरलो आणि इतकी जास्त इकडे पार्किंगचा इश्यू आहे. छोटे छोटे लेन्स आहे, सगळे खूप मंदिर आहे, टुरिस्टिक प्लेस आहे, तर त्याच्यामुळे खूपच जास्त गर्दी होते आणि त्याच्यामुळे आज आम्ही मस्त रिक्षाने फिरणार आहे. वी आर रेडी फॉर डे 2. तर आता तुम्हाला आजची जर्नी दाखवतो. मस्त आता फिरू दिवसभर म्हणून मी असं फुल स्लीव्हचे कपडे घातले. खूप जास्त ऊन आहे. आता फक्त 10 वाजले आणि आम्हाला भस्म आरतीचे तिकीट्स नाही मिळाले. 2 महिने आधी बुकिंग करायला लागतं कारण मी मागच्या महिन्यात बघितलं, पण ऑलमोस्ट एप्रिल वगैरे पण पूर्ण फुल आहे, बुकिंग झालेली आहे. आता फक्त महाकाल मंदिर जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ सगळ्यात पहिले, कारण उज्जैन आलो आणि अजूनपर्यंत महाकाल मंदिर नाही गेलो. काल फक्त हरसिद्धी मंदिर गेलो आणि तिकडे इतकी जास्त गर्दी होती की शूट करण्यासारखं तर काही नाहीच. कमी टाइम मिळाला मला. आम्ही फक्त ट्रॅफिक मध्येच होतो. आज डिसाईड केलं की गपचूप ऑटोने फिरायचंय. या ऑटो मध्ये आम्ही विचारत आहे की किती रुपये वगैरे लागणार, कारण ऑलमोस्ट जेवढं मी इन्फॉर्मेशन काढली आहे ना त्याच्यावरून मला कळलं की 500-600 रुपये हे घेतात आणि दिवसभर सगळे मंदिर जितके जितके आपल्याला जायचे ते सगळे फिरवतात. सो आता बघू. डन झालं डन. टमटम याला काय म्हणते इकडे? ई रिक्षाच म्हणते याला. बनारस मध्ये ऑटोला, ऑटो नाही, ई रिक्षाला टमटम काहीतरी टुकटुक. आता रिसेंटली थायलंड जाऊन आलो, तिकडे टुकटुक म्हणते याला, पण ती मोठी राहते. अभि खूप खूप वेगळी मोठी गाडी होती ती. सो लेट्स गो टू महाकाल मंदिर नाव. मस्त मस्त हॉटेल्स आहे इकडे सगळी. मस्त वाटतं. आता आम्ही इकडे पोहोचलोय. बघू आता मंदिरात कुठनं जायचं, कारण खूप सारे आय गेस 2-3 गेट पण आहे वाटते. सो आम्ही बघत आहे की कसं जायचं आणि आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवू. माहिती नाही किती गर्दी असणार आहे, पण आय विल ट्राय की असं कॅप्चर करेन. जर करू शकली तर ठीक, नाहीतर मग बघू काय होणार आहे. तर ॲक्च्युली आम्ही ज्या गेटमधनं आत आलो तिकडनं आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही नेमकं कुठे चाललो आहे. सो आम्ही असं मंदिर शोधत शोधत पुढे गेलो आणि मग आम्हाला कळलं की हे महालोक आहे, जे संध्याकाळी खूपच जास्त सुंदर दिसतं. बट झालं असं की आम्ही इकडे दुपारी आलो. बट इट्स ओके. हे इतकं जास्त सुंदर होतं आणि खूप मोठं होतं आणि हे सगळं बघून आम्हाला तर खूप मजा आली. मग पुढे पुढे चालत गेलो आणि नंतर इतकी जास्त गर्दी दिसली. त्यानंतर आम्ही शीघ्र दर्शनचे पास घेतले आणि लगेच निघालो मंदिराकडे. आणि आम्ही उज्जैनला यावेळेस फर्स्ट टाइमच आलो होतो. सो आम्ही विचार केला की सगळ्यात आधी महाकालचे दर्शनच घ्यायला पाहिजे, म्हणून मग लागलो. इतक्या मोठ्या लाईनमध्ये इतकी सगळीकडून गर्दी होती आणि लोक असे गचागच भरलेले होते. पण गर्दीतही मजा करायला आम्ही पुढे. हे जे मागे मंदिर दिसतंय त्या मंदिरात आम्ही 3-4 वर्षाच्या आधी आलो होतो. 5 वर्ष झाले. कोविड जस्ट झाल्यानंतर 5 वर्षाच्या आधी आलो होतो. ड्युरिंग कोविड जस्ट झाल्यानंतर आम्ही इंदोर फिरायला आलो होतो आणि तेव्हा आम्ही विचार नव्हता केला की आम्ही उज्जैन येऊ, आणि आम्हाला इम्पॉर्टन्स पण माहित नव्हतं ऍक्च्युली उज्जैनचं. पण तेव्हा आलो होतो आणि या मंदिराच्या इकडे आमचे खूप सारे फोटोज आहे, सगळ्यांचे फ्रेंड्स वगैरे सगळे. आणि आता इकडे सगळं काही चेंज झालंय. पण तेव्हापासनं त्याच्यानंतर म्हणजे खूप वर्षानंतर आम्हाला कळलं की ओके इथलं इम्पॉर्टन्स किती जास्त आहे आणि किती पावन मंदिर आहे.
ते आम्हाला आधी लावायचं होतं पण मिळालं नाही. सो आता इकडे इतके मंदिर आहे आणि इकडे इट्स जस्ट लाईक की मेमरीज असं काउंट करता येते आणि ते फोटोज आत्ताही आमच्याकडे आहे. खूपच मस्त मंदिर आहे बघा. इकडे खूप जास्त ऊन आहे रे. तिकडे मी फक्त पाया पडायला गेली आणि ते लावत होते म्हणून मी नाही म्हटलं. आणि बघा दोघे जण फोटो काढण्यात बिझी आहे आणि मी प्रसाद खात आहे. हा प्रसाद घ्या. माझ्या ज्याने हे पडलं स्लिप झालं फुटलं म्हणून मी इकडे शिफ्ट करून ठेवते. और ये गरीब ब्लॉग बनाते हैं. की घाबरली होती. प्रसाद घे प्रसाद घे. भूक लागली मला आता. रुद्राक्ष आहे त्यात आणि हा धागा आहे. हा धागा सगळ्या लोकांनी कुठे कुठे बांधून ठेवलाय पण आम्ही बांधणार नाही. कदाचित मी घरी जाऊन देवाला ठेवेन. आम्ही मंदिरातून निघून दुसऱ्या साईडने गेलो. आम्हाला जायचं बडा गणेश मंदिर आणि दुसऱ्या साईडनी सांगितलं आम्हाला एका जणांनी. आम्ही तिकडे गेलो. तिकडनं फक्त ते सरबत पिलं आणि परत वापस चाललोय इतक्या उन्हात कारण ते दुसऱ्या डिरेक्शननी आहे. गर्दी इतकी जास्त इकडे पण मजा येते फिरायला. खूप जास्त ऊन झालं आता. फक्त गाडीत टाइमपास करत आहे हे लोक. कशासाठी? जेवणाची जागा शोधण्यासाठी. भूक लागली आहे मला. आम्ही इकडे मस्त रेस्टॉरंट मध्ये आलोय आणि आतापर्यंत एकही रेस्टॉरंट मिळत नव्हतं आणि आता काय मिळालं? डायरेक्ट लक्झुरी रेस्टॉरंट. हे दाखव त्याचं मेन्यू. पेजेस चेंज केले की आवाज येत आहे. मी फर्स्ट टाइम बघितलं हे. Cigar. चीज. Cheese cigar. खूप. मग फटाफट लंच करून आम्ही निघालो कालभैरव मंदिरसाठी कारण आम्हाला वेळच पुरला नव्हता आणि इकडे गेल्यानंतर रांगेत लागायला लागलं. त्यातही 3 तास लागले पण दर्शन खूप छान झालं आणि फुलफिल वाटायला लागलं. काल मी रूम टूर देऊ शकली नाही कारण आम्ही लगेच असं सामान टाकलं आणि लगेच बाहेर निघालो. सो ही छान छोटीशी रूम आहे. होमस्टे आहे. बरसाना होमस्टे पण छान आहे आणि लोक इतके छान आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं सगळं की इकडे इकडे असं असं करा. पण प्रॉब्लेम हा झाला की आमची त्यांच्याशी भेट झाली रात्री. सो आम्हाला त्यांनी परत आल्यानंतर सांगितलं. अदरवाईज आम्ही जे काल भैरव मंदिर गेलो तिकडे आम्हाला 4 तास लागले. पण ह्यांनी सांगितलं की तुमचं दर्शन आम्ही 1 तासात करवून दिलं असतं आणि त्याच्यामुळे ना आमचे 2-3 मंदिर राहून गेले. एक राहिला गडकालिका मंदिर, एक मंगलनाथ मंदिर, म्हणजे हे मेन मंदिर आहे इकडले. सो ते 2 मंदिर आणि संदीपनी आश्रम. सो लेट्स सी की आज आपण जाऊ शकतोय का. आणि आता मी तुम्हाला रूम टूर दाखवते. आता इकडे या साध्या सुध्या होमस्टेमध्ये वेगळं काहीच नाही पण आमच्या तिघांसाठी ही रूम खूपच मस्त होती. मस्त शांत झोप लागली आणि आज अनफॉर्च्युनेटली आमचा शेवटचा दिवस होता. सो आम्हाला जायचं होतं गडकालिका मंदिर. सो तिकडनं दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो. आता उज्जैन ट्रिपचा मागचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बाय बाय.